नमस्कार मित्रांनो, मी राहुल पाटील सर, गावरान कुक्कुट पालन बीड. समोर जे पाहतायत हा माझा पॅरेंट स्टॉक आहे. आता त्यांना मी जो मेथी घास आणलेला आहे तो त्यांना आपण टाकत आहोत आणि त्या मेथी घासामधून तुम्ही पाहतायत की त्या कोंबड्या खूप चवीने खातात. जे तुम्हाला आम्ही पिल्ले देत आहोत ते पिल्ले हे या कोंबड्यापासून तयार झालेले जे अंड्यापासून तयार केलेले आहेत आणि ज्यावेळेस ते पिल्ले आम्ही देतो त्यावेळेस ते पिल्ले निश्चितच मोठे झाल्यानंतर असे दिसतात. आपण पाहत आहोत की मेथी घासाला किती महत्त्व आहे. बघा ते किती मेथी घास चांगल्या प्रकारे खात आहे. आणि मेथी घासामुळं काय होतं, हा मेथी घास मी दुपारच्या ज्यावेळेस खाद्य त्यांचं संपतं त्यावेळेस मी हा मेथी घास त्यांना टाकतो की जेणेकरून त्याच्यामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे आहार भेटतो. आणि ते करत असताना हे रिकाम्या याच्यामध्ये फार्मिंगमध्ये सुद्धा त्या शेवग्याच्या त्या ठिकाणी पाहतायत की पूर्ण शेवग्यामध्ये ते चौकट फिरतात. शेवग्यापासून जो पाला पाचोळा आहे तो सुद्धा देतात. हे समोर आपण जे बघतो राजहंसच त्याच्यामध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये बदकसुद्धा आहेत. आपण समोर त्याच्यामध्ये पाहत आहोत की बघा ते किती मोकळ्या मनाने त्यांची मीटिंग करतायत. आणि ह्या मीटिंगमधून जे नॉन फर्टाईल अंडं तयार होतं त्याच्यामधून आपल्याला चांगल्या प्रकारे बिल्लू तयार होतं. म्हणजे आपण पाहत आहोत की या पूर्ण याच्यामध्ये जे राजहंस आहेत, बदक आहेत, गिनी फॉल आहेत, टर्की पक्षी आहेत, फॅन्सी पक्षी आहेत, हे पूर्ण एकत्र राहत आहेत आणि मस्त मजा करत आहेत. समोर पहा ती मीटिंग किती मजेशीरपणे करतायत, मनसोक्त मोकळ्या राहत. असं जर यांना चांगल्या प्रकारे जर वातावरण जर दिलं तर याला आपण फ्री रेंज असे म्हणतो. बंदिस्त पालन केल्याने आपल्याला खाद्य खर्चही जास्त वाढतो आणि ह्यांचा स्ट्रेस काही कमी होत नाही. पण ज्यावेळेस आपण ते पूर्ण फ्री रेंजमध्ये सोडतो त्यावेळेस ते पूर्ण असं चांगल्या प्रकारे आनंदाने आणि एक स्ट्रेस फ्री असं ते त्यांचं लाईफ जगतात आणि ह्यांची वाढसुद्धा चांगल्या प्रकारे होते. आणि ते पूर्ण एकत्रपणे पाहत आहेत. हा व्हिडिओ करण्याचा एकच हेतू होता की ते मेथी घाससुद्धा आता एक तासामध्ये जर बघितलं ते मेथी घास काही शिल्लक राहत नाही. आणि ते पूर्ण ज्यावेळेस मेथी घास टाकतो कारण की पूर्ण फार्ममधून ह्या कोंबड्या बाहेर येत आहेत. आणि ज्यावेळेस बाहेर आपण पाहतो ह्या साईडला आपण काय केलेलं आहे, त्यांचं ड्रिंकर आणि खाद्याचे भांडेसुद्धा ठेवलेले आहेत. ते आपण त्यांना 2 वेळेस देतो आणि पूर्ण असं रिकामं एकदम असं शेडमध्ये आपल्याला ज्यावेळेस बाहेर येतात त्यावेळेस ते अशा मनसोक्तपणे खातात. हे प्युअर गावठी गावरानचे जे पॅरेंट स्टॉक आहे ह्या पॅरेंट स्टॉकमधूनच आपण अंडे गोळा करतो आणि त्याच्यातून चांगल्या प्रकारे पिल्ले तयार करून ते ब्रोडिंगमध्ये काय लासोटा आणि गंबोरा लस महत्त्वाची तर आहेच. त्याचबरोबर त्यांना आपण जे लिव्हर टॉनिक आहे, अँटीबायोटिक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रकारे देतो. हे पहा किती छान दिसतं पूर्ण. आता तिथलचे जे हे शेवग्याचे झाड हे खूप मोठे झालेले आहेत कारण की आपल्याला त्याच्यापासूनही चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे. मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. हे पहा किती मस्त खात आहेत कोंबड्या मेथी घास. आणि मेथी घास मी 20 गुंठ्यामध्ये केलेला आहे. त्यामुळं आपल्याला तो 3 ते 4 वर्ष मेथी घास चालतो. आणि निश्चितच आपल्याला खाद्याचं नियोजन चांगल्या प्रकारे जे केलं तर कुक्कुटपालन चांगल्या प्रकारे परवडतं. कारण की मी पहिल्यापासून तुम्हाला सांगतोय की कुक्कुटपालन हा व्यवसाय कधीच तोट्यात जात नाही जर आपण 3 गोष्टी केल्या तर. एक, आपल्याला चांगली ट्रेनिंग असणं गरजेचं आहे. ह्याला कोणतं औषधोपचार पाहिजे, यांना रोग येऊ नये म्हणून काय करायला पाहिजे, आला तर नंतर काय करायला पाहिजे, नंतर आपल्या शेडवर कोणकोणते औषधं असली पाहिजेत, पाण्यामध्ये काय टाकायला पाहिजे. नंतर दुसरी गोष्ट की आपल्याकडे मरतूक झाली नाही पाहिजे. जर मरतूक झाली
तर आपल्याला ते परवडत नाही कुक्कुटपालन. आणि तिसरी गोष्ट मी सांगितलेली की आपण खाद्याचा खर्च कमी करून त्यांना खाद्याचा खर्च कमी करायचा आहे, पण त्यांना खायला काही कमी करायचं नाही. खायला त्यांना पोटभर द्यायचे. फक्त त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटी ठेवायच्यात खाण्यासाठी. नुसतं जर खाद्यच टाकत गेलं तर आपल्याला कुक्कुटपालन शक्यतो परवडत नाही. आणि जर त्यांना चांगल्या प्रकारे खाद्य दिले ते बघा, याच्यामध्ये कोंबडी आणि कोंबड्याचे किती चांगले क्वालिटी आहे. आणि या क्वालिटीनुसारच आपल्याला पिल्ले तयार करायचे. आणि जे तुम्हाला मी पिल्ले देतोय ते पिल्ले निश्चितच मोठे झाल्यानंतर याच क्वालिटीचे असणार. कारण की जसे आईबापा असतात निश्चितच लेकरू तसं असतं. आता पहा, नंतर आपण थोडं त्यांना खायला टाकलं ते कसे एकत्र. नंतर ह्या ठिकाणी फीडरमध्ये सुद्धा आपण त्यांना काय केलेलं आहे, काही कडधान्य आणि जे त्यांचं लेअर 2चा जो आहार आहे तो सुद्धा आपण टाकलेला आहे. आणि बाजूला आपण डबेसुद्धा ठेवलेले. त्यामुळे असं ते किती आवडीने खात आहेत, मजेशीर खात आहेत आणि गर्दी करून. आणि याच्यामध्ये तुम्ही बघता की याच ह्याच्यामध्ये कोंबड्या पण आहेत, कोंबडे पण आहेत, बदक पण आहेत, राजहंससुद्धा पण आहे, टर्की पक्षी तर गिनी फॉल आहे. हे सगळ्या गोष्टी हे एकत्र करतात आणि वातावरण खूप मजेशीर असतं, एक आनंददायी असतं. पुढे टाक. असे आपण काय केलेले आहे, 2 कोणाला एक फीडर एक ड्रिंकर, एक फीडर असं मी लावलेलं आहे की जेणेकरून ते त्याची मजा घेत आहेत. आता ही एवढी गर्दी करतायत, नंतर एक 10-15 मिनिटांनी ज्यावेळेस सगळ्याचं पोट भरतं त्यावेळेस ते बाजूला पाहतात. ह्या फीडरमध्ये तर बघा राजहंस बी सोबत आहे, बदक बी सोबत आहे, कोंबड्या बी सोबत आहे. किती त्यांची मारामार चालू. काही प्रत्येकाला असं नियोजन करायचं आहे. इथे पहा किती गर्दी करतात, किती बघा. इथं तर जास्त बदकाची संख्या जास्त आहे. आणि बदक बी चांगल्या प्रकारे विकतं. राजहंस सुद्धा 6,000 ते 7,000 रुपये जोडी विकतं. बदक सुद्धा आपल्याला 500-600 रुपयाला विकतं. कारण की मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की बाबा आपल्या कुक्कुटपालन करायचं आहे ना, तर आपल्याला फक्त कोंबड्यापासून, अंड्यापासून किंवा कटिंगद्वारे पैसा कमवायचा नाही, तर आपल्याला त्याच्यातून पिल्ल्यामधूनही पैसा कमवायचा आहे, अंड्यामधूनही पैसा कमवायचा आहे, कटिंगला सुद्धा याचा माल द्यायचा, त्याच्यातूनही पैसा कमवायचा आहे. जिथं जे आहे ह्या ठिकाणी मी काही जर्मन शेफर ठेवलेले त्याच्यातूनही पैसा कमवायचा आहे. शेवगाव लावलेला आहे त्याच्यातूनही पैसा कमवायचा आहे. 110 झाड आहेत माझ्याकडे नारळाचे, त्याच्यातूनही पैसा कमवायचा आहे. आंब्याचे झाड आहेत, चिकूचे झाड आहेत, मोसंब्याचे झाड आहेत. हे सगळ्यामधून आपल्याला पैसा कमवायचा आहे. आणि जर आपण आपल्या शेतामध्ये जर असे बहुगुणी सगळ्या गोष्टी जर केल्या तर आपल्याला कुक्कुटपालन शक्यच नाही ना तोट्यात जाणं. आपण काय करतो, घेतो 100 नाही तर 200 पिल्ले, बसतो त्याला सांभाळी. कसं शक्य आहे? कमीत कमी आपल्याकडे 300 ते 500 पिल्लं घेणं गरजेचं आहे. नंतर ज्यावेळेस आपल्याला त्याच्यातून नफा मिळेल त्याच्यातून पुन्हा 1000 पिल्लं घ्यायची. 1000 पिल्लं घेतल्यानंतर आपल्याला हा माल कटिंगला द्यायचा किंवा अंड्याला द्यायचा आहे. अंडी विकायचे. आणि जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही पिल्ले विकू शकतात. आणि त्यासाठी आपल्याला आपलं जे सोशल मीडिया, जे तुम्ही माझ्या सोशल मीडियातून पाहता तसं स्वतःचं सोशल मीडिया तयार करायचं, सांगायचं लोकांना आपल्याकडे जे आहे ते. फक्त एक काळजी घ्यायची की आपल्याला कोणालाही फसवायचं नाही. जे आपण जे करतो ते सांगायचं. मी कधीच लोकांना सांगत नाही की मी कोंबडी खालून पिल्ले काढतो, काही शक्यच नाही कोंबडी खालून पिल्ले एवढे काढणे. कारण की एक कोंबडी आपल्याला 20 अंडे ठेवले तर त्याच्यातून आपल्याला 10 ते 12 पिल्ले निघतात. कसं शक्य आहे? मग आपल्याला बल्कमध्ये बिझनेस करायचा तर कसं शक्य आहे? ते होऊच शकत नाही. त्यामुळे मी आधीच सांगतो की मी इन्क्युबेटरद्वारे पिल्ले काढतो की जे तर 21 दिवस कोंबडीला लागतात, तसं मशीनमध्ये सुद्धा 21 दिवसच लागतात ना. आणि आईवडिलांचं जर ओरिजिनल अंडा असेल तर निश्चितच त्यातून पिल्लू सुद्धा ओरिजिनलच निघणार. त्यामुळे जे आपल्या मनामध्ये जे संशय की बाबा मशीनमधून काढलेलं पिल्लू ओरिजिनल नसतं, हे नसतं, तसं काही नाही.
एक म्हणायच्या गोष्टी तर आता माझ्याकडे जिथं आमच्या ठिकाणी एकदम ओरिजिनल गावरान कोंबड्यांचा फक्त धाबा आहे, हॉटेल आहे, ते लोक माझ्याकडे चक्रा मारतात. एवढे त्यांनी नेले तर कोंबडे जे शिल्लक एक्स्ट्राचे होते ते नेलेत. आता म्हणतात आम्हाला द्या, आम्हाला द्या. त्यांना आपण सांगतो, त्यांना बी आपण फसवत नाहीत की अरे हे असे तसे. त्यांना बी सांगतो ते मशीनद्वारे काढलेले बरं का. ते म्हणले सर आम्ही ग्राहकाला ते बी सांगितलं की ह्या पहिल्या टेस्टमध्ये याच्यामध्ये काय फरक आहे का. हे तर आम्ही राऊत सरच्या हायटेक फार्महून हे आणलेलं आहे. ते म्हणते काय नाही सर, टेस्ट तर सारखीच आहे. त्याच्यामुळं आपण जे करतोय ते सांगायचं, स्पष्ट सांगायचं, खोटं बोलायचं नाही, कोणाला फसवायचं नाही. आता मी ज्या कस्टमरला जे आता माझ्याकडे ग्राहक आहेत पिल्लांसाठी येत आहेत त्यांना सुद्धा मी सांगतोय की हे इन्क्युबेटरमधून काढलेले पिल्ले आहेत. मी तर व्हिडिओ टाकतोय, कारण की 4,000, 5,000, 5,000, 2,000, 3,000 एका दिवसाचे पिल्ले हे कोंबडी खालून वन टाइम काढता येत नाहीत, असं माझं वैयक्तिक मत आहे. मी कोणाला क्रिटिसाइज करत नाही किंवा काही नाही. आता माझ्यासोबत आता 12 फार्म जोडलेत. मी त्यांच्याकडून अंडी विकत घेतोय 12 रुपये 13 रुपयांनी. माझा मुलगा तिथं जातो, आणायला जातो. आणि त्यांना मी सांगितलं जर तुमच्याकडून जर कोंबड्या विक्री नाही झाल्या तर मी 350 रुपये किलोनी तुमच्याकडून घेतो कोंबड्या, आणि कोंबडे 400 रुपये किलोनी घेतो. अजून काय पाहिजे. पण माझं वैयक्तिक मत आहे की तुम्ही स्वतः सोशल मीडियाला जा, तुम्ही हॉटेलवर जा, तुम्ही पॉम्पलेट वाटा. तुमच्या गावामध्ये एखादं छोटंसं मोठं गाव असेल, बाजूला शहर असेल, तालुका असेल, टाका ना पॉम्पलेट. आपण काय कोणाचे दरोडा टाकतोय का काय करतोय. आपण मेहनत करून बिझनेस करतोय. आणि कोणताही बिझनेस कमी नसतो, तो मेहनत असतो, मेहनतीचा असतो. आपल्याला कोणाला फसवायचं नाही आहे. मी मेहनत करतोय. आता मी माझा फोटो टाकतो कोंबडे धरलेले, का नाही टाकू. मेहनती करून मी ते लहानाचे मोठे केलेत ना. त्यातून मला 2 रुपये मिळतात, त्याच्यातून माझा संसार चालतो, माझे घरदार चालतंय. मग लाज कशाची, कमीपणा कशाचा. कुक्कुट पालन करतोय आणि ते बी गावरान करतोय. छाती ठोकपणे सांगायचं. जुनं ते सोनं आहे. जी लोप पावत चाललेली प्रजाती आहे होती गावरान, ती आता मी मोठी करत आहे. लोक जे हायब्रिड खात आहेत, 30 दिवसामध्ये मोठी कोंबडी 3 ते 4 किलो झालेली खात आहेत, त्यांना मी चांगल्या ओरिजिनल क्वालिटीचं देण्यासाठी प्रयत्न करतोय. तर काय अडचण आहे. छाती ठोकपणे सांगायचं, वरडू सांगायचं. आणि असं जर केलं तर काय. आता मी जे तुम्हाला पॅरेंट स्टॉक टाकला सांगितलं, याच्यातमध्ये काही जण म्हणते हे कोणी कावेरी, कोणी म्हणे क्रॉस आहे. प्रत्येकाची नजर आपापली आहे. पण मी म्हणतो हे मी आणलेले गावरान, कारण की मी 30 कोंबड्यापासून सुरू केलेलं आहे ना. त्याच्यातून नंतर कोंबडी खालून अंडे बसून हे करून मी ते उभवलेले. नंतर ज्यावेळेस मला बल्कमध्ये बिझनेस करायचा, ज्यावेळेस माझ्या 150 कोंबड्या झाल्या, नंतर मी मशीन घेतली. आता माझे 12 फार्म म्हणून मी ओरिजिनल गावठी कोंबड्या आणि माझे हे सगळं करून मी चालू करतोय. आणि ह्यांना आपण चांगल्या प्रकारे एवढ्याला कोंबड्या झाल्या तरी आपण 7 दिवसाला, 3 महिन्यातून 7 दिवसाला यांना RTB ही लस देतो. पुन्हा दुसऱ्या 7 दिवशी फॉल पॉक्स देतो. आणि पुढच्या 7 दिवसाला कोरायजाची लस देतो. हे 3 महिन्यानंतर अजून पुन्हा 3 महिन्यानंतर रेग्युलर देतो. त्यामुळे माझ्याकडे आता एक मोठेपणा नाही किंवा असं मी छाती ठोकपणे सांगतो की 3 ते 4 महिने झाले माझ्याकडची एकही कोंबडी मेलेली नाही आहे. त्याची मॉर्टॅलिटी झालेली नाही आहे. ह्यांची नियमितपणे माझ्या शेडची फवारणी करतो. आणि विशेष म्हणजे मित्रांनो मी सांगतो 8 दिवसाला यांना मी काढा देतो म्हणजे देतो. नंतर यांना मी मिठाच्या पाण्याची सुद्धा फवारणी करतो, खूप गरजेची चांगली. त्यासाठी हा मी व्हिडिओ काढलेला आहे तुम्हाला पॅरेंट स्टॉक दाखवण्यासाठी. ह्याच्यामध्ये सुद्धा काही जणांचं क्रिटिसाइज होईल, काय होईल, पण मी जे करतो मी आहे असा आहे. त्यामुळे मित्रांनो बिंदास या बिझनेसमध्ये उतरा. आणि ज्यांना काही गावरान कोंबड्यांची पिल्ले बुक करायचे असतील तर निश्चित मला कॉल करा. कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ मित्रांनो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माझ्या गोष्टी तुम्ही त्याच्याशी सहमत असाल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करत जा, शेअर करत जा.
तुमच्या मित्रांना पाठवत जा. कारण की तुम्ही मला व्हिडिओमध्ये पाहतायत, मी कधीच कोणाला फसवणार नाही किंवा जे आहे ते मी तुम्हाला सत्य सांगणार. कारण की मला वर्षातून 1000 जे तरुण मुलं आहेत त्यांना कामधंद्याला लावायचे. कारण की ह्या धंद्यामध्ये तुम्ही उतरलात की ॲटोमॅटिक तुम्ही दुसरे धंदेसुद्धा ह्याच्याबरोबरी करतात. जसे मी केलेले आहेत. मी शेती डेव्हलप केली, मी जर्मन शेपर्ड कुत्रे पाळेल, कालांतराने मी बोकडचे सुद्धा बिझनेस करू शकतो शेळ्यांचा. म्हणजे ॲटोमॅटिक आपण एका बिझनेसनंतर दुसऱ्या बिझनेसमध्ये येत असतो. आणि ज्यावेळेस आपण या कोंबड्यांना असं खाद्य टाकतो ना, ज्यावेळेस कोंबड्या आपल्याकडे येतात ना, त्यावेळेस आपल्याला खूप मोठेपण वाटतं. त्यामुळं हे जे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्हाला माझं बोलणं पडत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करत जा, त्याला लाईक करत जा आणि त्याला माझ्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यातून मला पैसा नाही कमवायचा, मला फक्त लोकांना दाखवायचं आहे, आपल्या तरुण पिढीला दाखवायचं आहे की कोणताही बिझनेस कमी नसतो. कारण की आजचं कालची तरुण पिढी जर बघितली, हॉटेलवर बसतात, लुडो गेम खेळत, वेगवेगळे गेम्स असतात ते आता आपल्याला माहिती नाही, आणि आईवडील शेतात काम करतात. तर हे सकाळीच काम आहे ना, सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास. जास्त इन्व्हेस्टमेंट करायची नाही. तुमच्याकडे 1.5 लाख रुपये असले तर तुम्ही कमी प्रमाणात शेत चालू करू शकतात. तर हे आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगायचं होतं मित्रांनो. निश्चितच ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काय अडचण असेल तर कॉल करा खरेदी करण्यासाठी. आणि आता ट्रेनिंग आहे, ट्रेनिंगची बुकिंग करा. 29 तारखेला आपल्याला ट्रेनिंग आहे. धन्यवाद.